मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। प्राथमिक ज्ञान या सदरामध्ये आतापर्यंत आपण कालद्रव्य म्हणजे साही द्रव्यांचं वर्णन बघितलं। प्रत्येक द्रव्य कसं आहे, नंतर त्यांच्यामध्ये कोणते गुणधर्म आहे, किती धर्म मूर्तिक आहे, किती धर्म अस्तिकाय आहे, किती द्रव्य एक प्रदेशी आहे, किती द्रव्य बहुप्रदेशी आहे, क्रियावती शक्ती किती द्रव्यांमध्ये आहे, हे सगळं वर्णन आम्ही बघितलेलं आहे। आता आजचं आमचं प्रकरण सुरू आहे गती प्रकरण। आम्ही नेहमी गती हा शब्द वापरतो। गती म्हणजे गमन। गमन याचा अर्थ हा जीव संसार अवस्थेमध्ये याच्या 4 गती आहे, 4 श्रेणी आहे आणि इथे हा जीव आम्हाला दिसतो किंवा याचं गमन आहे। म्हणून गती म्हणजे विशिष्ट स्थान। आता विशिष्ट स्थान म्हणत असताना आणखी थोडी व्याख्या जर आम्ही बघितली तर एक नामकर्म आहे। नामकर्मामध्ये गती नामकर्म पण त्याचा एक भेद आहे। आणि गती नामकर्माचा उदय असताना जीवाला जी विशिष्ट स्थिती प्राप्त झाली त्याला गती असं म्हणतात। जसं नरक गती नामकर्माचा उदय असेल तर जीवाला नारक पदाची प्राप्ती झाली, नरकामध्ये तो गेला, ही त्याची नरक गती। अशा तऱ्हेने जीवाच्या विशिष्ट स्थितीला गती म्हणतात। आणि हे सगळे संसारी जीव 4 गतींमध्ये विभाजित झालेले आहेत। 4 गती आणि एक पंचम गती ज्याला मोक्ष म्हटलं जातं। तर या पंचम गतीमध्ये मुक्त जीव, ज्या ठिकाणी कर्म नाही असे जीव या मुक्त गतीमध्ये पंचम गतीमध्ये विद्यमान आहे। आता अनुषंगाने आम्ही पहिल्यांदा नरक गती बघणार आहोत। नरक गती, आता ज्या ठिकाणी पापाचं फल भोगण्याचं जे स्थान आहे, जीवनामध्ये आम्ही चांगलं कार्य पण करतो, वाईट कार्य करतो, कधी घृणित कार्य करतो, क्रूर कार्य करतो आणि अतिक्रूर कार्य करतो। तर अशा प्रकारचं कार्य जर खूप अतिक्रूर झालं, वाईट झालं किंवा आणखी अशा प्रकारचे दुष्कृत्य जर आमच्या हातून झाले तर त्या अपराधांची सजा आम्हाला जीवनात निश्चितपणे मिळणार आहे। कारण जसं आम्ही कर्म करू, जसं आम्ही भाव करू, त्याप्रमाणे आम्हाला फळाची पण प्राप्ती होते। जर पाप बहुलतेने हा जीव करत असेल तर मृत्यूनंतर याला अशा ठिकाणी जावं लागतं की ज्या ठिकाणी त्याला पापाचं फळ भोगावं लागतं। आणि असं निश्चित स्थान आहे जे अधोलोकामध्ये आमच्यापेक्षा खाली आहे आणि त्या ठिकाणी हा जीव दुःख भोगतो। ती जे काही आहे त्याला नारक असं म्हणायचं आणि तिथल्या जीवांना नारकी जीव म्हणायचं। तर नरकाची व्याख्या पहा। तर नरक गती नाम कर्माचा उदय असताना, काही संज्ञा तर आम्हाला हळूहळू आकलित होतील, पहिल्यांदा तर आम्हाला शब्द समजायचे। नरक गती नाम कर्माचा उदय असताना, याच्यामधली उदय ही संज्ञा आहे, म्हणजे कर्माची ती अवस्था आहे की आम्ही सतत कर्म करत असतो। हे कर्म करत असताना आम्हाला कर्मबंधन होतं आणि जे कर्मबंधन आहे ते हळूहळू त्याच्या योग्यतेनुसार उदयाला येतं, म्हणजे फळ देण्यास ते सन्मुख होतं। असं जेव्हा नरक गती नामकर्माचा उदय असेल त्यावेळेला हा जीव नारक भावाला प्राप्त होतो, त्याला नरक गती म्हटली जाते। किंवा नारत, जे जीव परस्परांमध्ये प्रीती ठेवत नाही, रत होत नाही, त्यांना नारक असं म्हटलं जातं आणि त्यांची नरक गती आहे। रत होत नाही, नरकाचं वैशिष्ट्य आहे
की एकमेकांविषयी यत्किंचित देखील प्रीतीची भावना त्यांच्या अंतरंगामध्ये असत नाही. किंवा जे नर म्हणजे प्राणांची काता म्हणजे पतित करतो ते म्हणजे नरक होय. आणि त्यांची गती नारकी गती म्हटल्या जाते, नरक गती त्यांची म्हटल्या जाते. किंवा जे हिंसादी असमीचीन कार्यात व्यापृत असतात म्हणजे संलग्न असतात ते निरत आहे. आणि त्यांची गती निरत गती म्हणजे नरक गती अशा देखील व्याख्या आम्हाला ग्रंथामध्ये म्हणतात. किंवा एक शब्द आणखी नरक गतीसाठी आलेला आहे, निरय, म्हणजे ज्याचं पुण्य संपलेलं आहे असा जीव आपल्या पापाची फळं जिथे भोगतो त्याला नरक गती असं म्हटलं जातं. म्हणून नरक गतीच्या व्याख्या सांगितल्या. पहिली व्याख्या सांगितली की नरक गती नाम कर्माचा उदय असताना जीव नरक भावाला प्राप्त होतो त्याला नरक गती म्हणतात. दुसरी, जे जीव परस्परांमध्ये प्रीती ठेवत नाही, रत होत नाही, ते नारत आणि त्यांची गती नरक गती. किंवा जे नर अर्थात प्राण्यांची काता अर्थात पतित करतो, प्राणांचा पतित करतो ते म्हणजे नरक आहे आणि त्यांची गती नरक गती आहे. आणि चौथी व्याख्या, जे हिंसादी असमीचीन कार्यामध्ये व्यापृत असतात ते निरत आहे आणि त्यांची गती निरत गती नरक गती म्हटल्या जाते. आणि निरय हा एक शब्द नारकींसाठी परत येतो की ज्यांचं पुण्य संपलेलं आहे. असा जीव ज्या भूमीमध्ये जाऊन कर्माची पापाची फळं भोगतो त्याला नरक गती असं म्हटलं जातं. या 4 गती आहे. आणि 4 गतींमध्ये सर्वप्रथम गती जी सांगितल्या गेली आहे ती नरक गती सांगितली. आम्ही मनुष्य गतीत आहोत. देवगतीमध्ये असतात म्हणजे वैमानिक जातीचे देव वगैरे देवगती आहे त्यांची. आणि या पृथ्वीवर मनुष्य सोडून जेवढी काही जीवसृष्टी दिसते आहे, झाडांपासून साप, सरी, सुर्प, सिंह, प्राणी सृष्टी, ही सगळी सृष्टी ही तिर्यंच गतीमध्ये आहे. म्हणून याशा ह्या 4 गती आहे. या 4 गतीमध्ये सर्वप्रथम वर्णन जे केलेलं आहे हे नरक गतीचं केलं. नरकाला प्रथम स्थान का दिलं? तर नरक गतीतील सर्व दुःखपूर्ण वर्णन वाचून संसाराविषयीची भीती अंतःकरणात उत्पन्न होते. वाईट फल कशा प्रकारे भोगावं लागतं हे समजल्यानंतर वाईट गोष्टींपासून हा निसर्गतः दूर हटतो. जीवाने संपूर्ण वाईट गोष्टीचा त्याग करावा या उद्देशाने सर्वप्रथम नरक गतीचं वर्णन केलेलं आहे. आता नारकी जीवांना दुःख कशा प्रकारचे असते? नारकी आहेत आणि या नारकी जीवांना दुःख कोणत्या प्रकारचं असतं? कुणी यावर सांगू शकेल? नारकी जीवांचं दुःख उत्तर अपेक्षित आहे. नारकी जीवांचं दुःख वचनातीत आहे. वचनातीत आहे, पण तरी देखील आम्ही काही दुःख वचनांच्या माध्यमातून सांगतोच. भूक लागली तरी म्हणजे 3 लोकातील अन्न खाल्लं तरी भूक क्षमत नाही. बरोबर. तहान जरी लागली तरी एक पाण्याचा थेंबही तिथे मिळत नाही. बरोबर. भूमी अशी आहे की हजारो विंचू चावल्याचे म्हणजे हजारो विंचू चावल्याचं दुःख भोगावं लागतं. बरोबर. झाडांची पानं अशी आहे, पान पडल्यानंतर सेमर तरुजुत दल असी पत्र असी जो देह विदारे तत्र. बरोबर आहे. आता या सगळ्या दुःखांना आम्हाला एकत्रितपणे 5 गोष्टींमध्ये विभागायचंय. ही सगळी कॅटेगरी आहे आणि या दुःखांना आम्हाला 5 याच्यामध्ये विभागायचंय. पहिलं दुःख त्यांचं असणार आहे क्षेत्रज दुःख, क्षेत्राने मिळणारं दुःख.
म्हणजे त्यांच्या त्या दुःखामध्ये त्यांची जी जागा आहे, जी बिलं असतात, नरकामध्ये बिलं आहे आणि या बिलांमध्ये घनदाट अंधकार असतो. नंतर माती अत्यंत दुर्गंध युक्त अशी माती असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी राहणं देखील अत्यंत कठीण होतं. समजा तिथल्या दुर्गंधेचा इथे जर वास आला तर आम्ही तो सहन देखील करू शकत नाही. अशा प्रकारची ती माती अत्यंत दुर्गंधयुक्त माती असते. नंतर राहण्याच्या ठिकाणी अत्यंत गडद असा अंधकार असतो आणि या अंधकारावरूनच या पृथ्वींची नावं 7 प्रकारची पडलेली आहे. रत्नप्रभा, शर्करा प्रभा. तर पहिल्या पृथ्वीमध्ये म्हणजे रत्नप्रभा पृथ्वी नाव आहे त्याचं. या पृथ्वीमध्ये रत्नासारखी मंद प्रभा असते. इतका गडद काळोख अंधकार नाही आहे. पण त्यांची जी उत्पत्ती स्थान आहे बिल, तिथे अंधकार आहे आणि संपूर्ण नरकामध्ये रत्नाचा प्रकाश असावा तशा प्रकारची प्रभा असते. म्हणून त्या पृथ्वीचं नाव आहे रत्नप्रभा. दुसरी पृथ्वी आहे शर्करा प्रभा. शर्करा म्हणजे साखर, खडी साखर. याच्यासारखं ज्यांचं त्या ठिकाणी प्रकाश असतो, प्रभा असते, ती शर्करा प्रभा. तिसरी वालुका प्रभा, वाळू, त्याची जशी प्रभा राहील तशा प्रकारचं. नंतर धूम प्रभा, धूर. धूर सर्वत्र दाटल्यानंतर जसं आम्हाला दिसत नाही त्याप्रमाणे धूमप्रभा. नंतर तमप्रभा, एक सुटलं पंकप्रभा. पंक म्हणजे चिखल, चिखलाप्रमाणे ज्यांची तिथली रचना आहे ती पंकप्रभा, मग धूमप्रभा. नंतर तमप्रभा आणि महातमप्रभा. तम म्हणजे अंधकार. तमप्रभामध्ये थोडा कमी अंधकार आहे आणि महातम 7व्या नरकामध्ये अत्यंत गडद असा काळोख आहे. अशा तऱ्हेने हे त्या ठिकाणचं क्षेत्रज दुःख आहे. शिवाय 1 ते 4 या नरकांमध्ये अत्यंत उष्णता आणि पुढच्या नरकांमध्ये अत्यंत शीतलता, थंडी, अशा प्रकारचं थंडीचं आणि उष्णतेचं दुःख भोगावं लागतं. इतकं तीव्र दुःख आहे की त्यांना असं वाटतं की मला आत्ता मृत्यू आला तर फार चांगलं, पण आयुष्य पूर्ण झाल्याशिवाय मृत्यू त्या ठिकाणी नाही. तिथे अकाल मरणासारखं आत्महत्या करून जीव देऊन टाकावा अशा प्रकारचं त्या ठिकाणी सुविधा नाही. ते दुःख त्यांना मरेपर्यंत म्हणजे जितकं आयु आहे तेवढं भोगावंच लागतं. अशा प्रकारचं पहिलं क्षेत्रज दुःख. दुसरं शारीरिक दुःख. शारीरिक दुःखामध्ये की त्यांना तप्त कढईमध्ये टाकल्या जातं. त्यांचा जो जन्म होतो तो जन्म त्यांचा उपपाद जन्म आहे. लक्षात ठेवा शब्द उपपाद जन्म. उपपाद जन्म याचा अर्थ आई वडिलांच्या शिवाय जी उपपाद शय्या असते, या शय्येवर ज्यांचा जन्म होतो त्याला म्हणतात उपपाद जन्म. आई वडिलांची गरज नाही जन्म होण्यासाठी. त्या जीवाला अशा प्रकारच्या त्या ठिकाणी आहारक वर्गणा प्राप्त करतो तो आणि त्या ठिकाणी एक विशिष्ट अशी उपपाद शय्या असते आणि त्या ठिकाणी ज्यांचा जन्म होतो त्याला म्हणतात उपपाद जन्म. हा जन्म होत असताना त्यांची जी शय्या आहे ही अत्यंत कठोर आणि उंटाच्या तोंडाप्रमाणे आहे. त्यामुळे तिथे त्यांची जी शय्या आहे ही खडबडीत उंटाच्या जयाप्रमाणे ओबड-धोबड अशी ती शय्या आहे आणि ती खूप उंच असते आणि इथून त्यांचा खाली जन्म होतो. पृथ्वीवर ते पडतात. पृथ्वीवर पडत असताना खाली तलवार, बर्ची अशा प्रकारची 36 प्रकारची आयुध त्या ठिकाणी असतात. जसं आम्ही अंजन चोराच्या कथेच्या मध्ये ऐकलं होतं की त्यांनी झाडाखाली अस्त्रशस्त्र त्याचे टोक वर केलेले असे टांगून जमिनीमध्ये खुपसलेले होते. त्याप्रमाणे ह्या तलवार, बर्ची अशा त्या ठिकाणी असतात आणि वरून तो जीव त्या तोंडाच्या उंटाच्या मुखासारख्या असलेल्या तिथून त्याचा जन्म होतो. या आयुधावर तो पडतो. परत तो टप्पा जसा चेंडूनी घ्यावा त्याप्रमाणे वर जातो. परत त्याच्यावर स्पर्श होतो, परत वर जातो. अशा प्रकारे टप्पे टप्पे घेत
त्याचा हा जन्म होतो. म्हणजे त्याला जन्म होता क्षणीच अशा प्रकारच्या तीक्ष्ण अशा अस्त्र शस्त्रांचा सामना करावा लागतो. हे त्याचं शारीरिक दुःख आहे. शिवाय शारीरिक दुःखामध्ये जसं आत्ता सांगितलं त्याप्रमाणे 3 लोकातील अन्न खाल्लं तरी भूक शमन होत नाही, परंतु एक कण देखील धान्याचा मिळत नाही. पाण्याचा एक थेंब 3 लोक को नाज जुखाय, छडाला कार पंडित दौलतरामजी. आणि अशा प्रकारे पाणी इतकी तीव्र तहान लागते की सगळं पाणी प्यावं असं वाटतं, पण पाणी देखील एक थेंब देखील मिळत नाही. पाण्याच्या लालसेने ती वैतरणी नावाची नदी असते त्या ठिकाणी ते जातात, परंतु कृमी कुल कलत देह दाहिनी अशा प्रकारची ती नदी असते. तिथे देखील त्यांचं तहान भागल्या जात नाही. आणि असं थोडं थोडकं शारीरिक दुःख त्यांना सहन करावं लागत नाही, तर त्यांचं आयुष्य जे काही आहे 10,000 वर्षापासून 33 सागर पर्यंत त्यांचं आयुष्य आहे, तितका काळ पर्यंत त्यांना हे असं दुःख सहन करावं लागतं. हे त्यांचं शारीरिक दुःख आहे. नंतर परस्पर असुरकृत दुःख. 3 नरकांपर्यंत, पहिल्या 3 नरकांपर्यंत असुर कुमार जातीचे देव ज्यांना भांडण लावण्यामध्ये आनंद वाटतो असे देव त्या ठिकाणी जातात आणि एकमेकांना आठवत नसेल तरीही ते वैराची जाणीव करून देतात की यांनी तुला असं म्हटलं होतं, यांनी तुला असा त्रास दिला होता, आता तू याचा बदला घे, वचपा घे, याला मार. अशा प्रकारे प्रोत्साहन देऊन एकमेकांना आपसात भिडवितात आणि कलह निर्माण करून त्याचा तो आनंद ते असुरकुमार जातीचे देव घेतात आणि यांना दुःखाच्या खाईमध्ये लोटतात. असं परस्पर दुःख, असुरकृत दुःख त्यांच्या जीवनामध्ये असतं. शिवाय मानसिक दुःख त्यांच्या जीवनात आहे. मानसिक दुःखामध्ये ते सतत असा विचार करतात, कारण त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती असते. भलाई मिथ्यात्व अवस्थेत त्यांचं अवधी ज्ञान असतं, परंतु तो असे विचार करतात, मी या नरकभूमीमध्ये का आलो. हा विचार करताना त्यांनाही जाणवतं की काहीतरी मी चांगल्या कार्यामध्ये अडथळा आणला, लोकांना दूषण दिलं, लोकांना त्रास दिला, लोकांची हत्या केली, अशा प्रकारचं, किंवा त्यागी व्रती यांची मी सेवा केली नाही, त्यांना दिनरात मी हीन भावनेनी बघितलं, अशा प्रकारचं दुष्कृत्य मी पूर्वभवामध्ये केलेलं आहे आणि त्याचं फळ मला या ठिकाणी आता या दुःखांचा सामना करावा लागत आहे आणि या दुःखांपासून मला कधी सुटका मिळेल हा सातत्याने विचार त्यांच्या मनामध्ये असतो. तर अशा प्रकारचं मानसिक दुःख देखील त्यांच्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं. नंतर रोगजन्य दुःख असतं. रोगजन्य दुःखामध्ये आपल्याला माहिती आहे की आमचं शरीर हे रोगांची खाण आहे. कुणाचंही शरीर घ्या, देवांच्या शरीरात इतके रोग नाही आहे, पण शरीर म्हटलं की रोगांची खाण आहे. आणि नारकी जीवांचं शरीर हे त्या ठिकाणी अनेक रोगांचं खाण आहे. अनेक रोग त्या ठिकाणी असतात आणि त्यावरचा कोणताही इलाज त्यांना करता येत नाही. असं रोग संबंधी दुःख त्यांच्या जीवनात असतं. म्हणून क्षेत्र संबंधी शारीरिक दुःख, मानसिक दुःख, असुरकृत परस्पर दुःख, रोग संबंधी दुःख, भूक तहान संबंधी दुःख, अशा प्रकारचं हे दुःख त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सहन करावं लागतं. हे सगळं नरक गतीतील दुःख आहे. आता नरक गतीमध्ये नारकी जीव कसे असतात, काही त्यांची वैशिष्ट्ये आहे. आता पहिल्यांदा तर नारकी जीवांचं शरीर हे वैक्रियक शरीर असतं. वैक्रियक शरीर असतं याचा अर्थ ते सप्त धातू रहित असं शरीर असते. आमच्या शरीरात रक्त, मांस, पू, मज्जा वगैरे ह्या सगळ्या धातू उपधातू असतात मनुष्य तिर्यंच्या शरीरामध्ये,
परंतु नारकी जीवांचं शरीर वैक्रियक शरीर असल्यामुळे हे त्या ठिकाणी असत नाही. परंतु परंतु तरीही असं आर्टिफिशियल रक्तासारखं आणि मांस सारखं त्यांचं शरीर असतं. मुळात ओरिजिनल नाही आहे ते, पण काहीतरी तशाच प्रकारचं त्यांचं ते दुर्गंधयुक्त रक्त मांस विष्टायुक्त असं त्यांचं ते शरीर असतं. आहे तर वैक्रियक, पण वैक्रियक असताना सुद्धा अत्यंत दुर्गंधयुक्त आणि भीतीदायक, ज्यांना पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटेल असं त्यांचं शरीर असतं. नंतर त्यांच्या शरीराचा जो आकार आहे हा चित्र विचित्र असतो, ज्याला आगमामध्ये पुंडक संस्थान असं म्हटलेलं आहे. संस्थान याचा अर्थ शरीराची आकृती. हॅलो, कोणाला विचारायचं आहे यावर? हॅलो, विचारायचं आहे? ठीक आहे. नवीन लिक्विडच्या शक्तीने मच्छी प्राथमिक चिवट वाद केला एका घड्यात घालवते आणि मच्छी पाहिला वाद केला. त्यांच्या शरीराचा जो आकार आहे हा अत्यंत चित्र विचित्र असतो. हुंडक संस्थान त्यांचं असतं. हुंडक संस्थान याचा अर्थ आहे शरीराची आकृती, आणि हुंडक म्हणजे चित्र विचित्र. कुणाचं कुबडं शरीर असेल, कुणाचं ठेंगणं असेल, कुणाचा हात लांब असेल, कुणाचं डोकं लांब असेल, काहीही चित्र विचित्र अशा शरीराची त्यांची आकृती असते, याला म्हणायचं हुंडक संस्थान. त्यांच्या शरीराचा रंग हा काळा असतो. शरीरामध्येच त्यांना मनात आलं की या व्यक्तीला समोरच्या मारायचं आहे, तर त्यांच्याच हाताचं शस्त्र अशस्त्र बर्ची वगैरे अशा प्रकारची उपकरणं ते हातालाच तयार करू शकतात. त्यांची अपृथक विक्रिया म्हटली. ही अपृथक विक्रिया म्हणजे लहान मोठेपणा करणं, शस्त्र अस्त्र अशा प्रकारची त्यांची हाताची रचना, पायाची रचना होणं, याला विक्रिया म्हटल्या जातात. पण त्यांची वेगळी विक्रिया नाही आहे, तर त्यांना तेच स्वतःचं शरीर तशा प्रकारचं ते बनवितात, म्हणून त्यांची अपृथक विक्रिया म्हटली जाते. नंतर परस्परांना मारण्यात, त्रास देण्यात त्यांचा संपूर्ण वेळ जातो. अनेकदा नारकी एकमेकांना तिळासारखे तुकडे करतात. तिल करे देह के खंड. पण त्या ठिकाणी पारा जसा एकत्र मिळून जातो, त्याप्रमाणे त्यांचं शरीर परत एकत्र होऊन जातं. पण जे ती करत असताना दुःख झालं आहे, तर ते त्यांना तर भोगावंच लागतं. अशा प्रकारे त्यांच्या शरीराचं हे वैशिष्ट्य आहे. नंतर झाडाची जी पानं आहे ही करवतीप्रमाणे टोकदार आणि धारदार असतात. नारकी जीवांना निरंतर अशुभ लेशा 6 लेशा आहे: कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म आणि शुक्ल. याच्यामध्ये अशुभ लेशा आहे कृष्ण, नील आणि कापोत, या 3 अशुभ लेशा असतात. तर ह्या 3 अशुभ लेशा नारकी जीवांच्या असतात. त्याच्यातही फरक आहे. पहिल्या नरकात कापोत, दुसऱ्यातही कापोत, मग नील, अशा तऱ्हेने त्या लेशा असतात. तर अशुभ लेशा अशुभ देह, अशुभ विक्रिया आणि अशुभ परिणाम त्यांचे असतात. म्हणून नारकी जीवांच्या अशुभ लेशा असतात, अशुभ देह त्यांचा आहे, अशुभ विक्रिया ते करतात आणि अशुभ प्रकारचे परिणाम असतात. शिवाय ते नपुंसकलिंगी असतात. नपुंसकलिंग त्यांचं असतं. त्यांना दाढी मिशा आदी नसतात. आणि आणखी एक वैशिष्ट्य की त्यांच्या शरीरामध्ये निगोदिया जीव नसतात. निगोदिया जीवांचं स्थान नारकी जीवांमध्ये नसतं.
यावर कुणाला काही प्रश्न असेल तर एवढ्या भागावर विचारू शकता. नारकी जीवनामध्ये निगोदियाचं स्थान काय म्हटलं ताई तुम्ही? निगोदिया जीव नसते त्यांच्या शरीरामध्ये. जसे आमच्या शरीरात निगोदिया जीव आहे, आमच्या शरीरात मनुष्यांच्या, तिर्यंच्या. तर काही स्थानं अशी आहे की ज्या ठिकाणी निगोदी जीव नसतात. देवांच्या शरीरात निगोदी जीव नसतात, नारकी जीवांच्या शरीरामध्ये निगोदी जीव नसतात. याचं काही कारण आहे का मग? नाही, नियम आहे हा. अच्छा. हा, आहारक वृद्धिधारी मुनी असतात त्यांच्या शरीरामध्ये निगोदी जीव नसतात. केवली भगवंत असतात त्यांच्या शरीरात निगोदी जीव नसतात. तर असे हे विशिष्ट नियम आहे. कर्मकांडमध्ये नियम खूप आहेत, 6 त्याच्यातला एक नियम आहे. आता नारकी जीवांबद्दल आणखी आपण थोडं बोलूया. नारकी जीव कुठे कुठे उत्पन्न होऊ शकतात, कारण नरकामधला जीव परत नरकात जात नाही. देवांमधला जीव मरून नारकी बनत नाही, हे तर नक्की वैशिष्ट्य आहे. नरक आयु आत्ता जो भोगत आहे त्या जीवाला परत लगेचच नरक आयुचा बंध होत नाही. तो जीव एकतर मनुष्य होईल किंवा तिर्यंच्या आयुमध्ये येईल. त्याच्यासाठी देव आयु पण मध्ये तो जाऊ शकत नाही. आणि देवगतीतला जीव मरून हा नारकी बनू शकत नाही. या 2 त्याच्यासाठी प्रतिबंध असणाऱ्या गती आहेत. नारकी जीव परत नरकात नाही जाऊ शकत, लगेचच नंतर जाईल परत, पण लगेचच्याच जन्मात नारकी बनत नाही. आणि देव मरून लगेचच त्या भवामध्ये नारकी बनत नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि जातात कोण? तर तिर्यंच्या गतीतले किंवा मनुष्य गतीतले जीव हे नरकामध्ये जाऊ शकतात. आता कोणता जीव कुठपर्यंत, कोणत्या नरकापर्यंत जाऊ शकतो हे पहा. एकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतचे जे जीव आहे हे फक्त प्रथम नरकापर्यंत जाऊ शकतात, त्याच्या पुढे हे जीव जाणार नाही. एकेंद्रिय जीव इथून मरून पहिल्या नरकामध्ये उत्पन्न होऊ शकतो, तर असा असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतचा जीव प्रथम नरकामध्ये जाऊ शकतो. सरीसृप वगैरे जे असतात हे दुसऱ्या नरकापर्यंत जाऊ शकतात. पक्षी आहे, पशु पक्षी, पक्षी त्याच्यामधले फक्त पक्षी हे 3ऱ्या नरकापर्यंत जाऊ शकतात. सर्प 4थ्या नरकापर्यंत जाऊ शकतो. सिंहाचा जीव इथे कितीही क्रूर वाटला तरीही तो 5व्या नरकापर्यंत जाऊ शकतो. स्त्री ही 6व्या नरकापर्यंत जाऊ शकते, म्हणजे मरून स्त्री जर नरकात जाणारी असेल तर ती 6व्या नरकापर्यंत जाऊ शकते, 7व्यात जाणार नाही. आणि मनुष्य आणि महामत्स्य हा जो स्वयंभू रमण समुद्रामधला महामत्स्य असतो, अत्यंत मोठी अवगाहना असणारा हा मासा आहे, हा त्या ठिकाणी 7व्या नरकापर्यंत उत्पन्न होऊ शकतो. ही काही वैशिष्ट्ये नरकामधल्या जीवांची. आणि आता दुसरं वैशिष्ट्य, नरकामधून निघणारे जीव कसे बनू शकतात, काय काय बनू शकतात. तर पहिल्या नरकातून साधारणतः नरकातून निघालेला, कोणत्याही नरकातून निघालेला जीव हा कर्मभूमीच गर्भज मनुष्य आणि तिर्यंच होऊ शकतो. जो नरकामधून निघालेला जीव आहे हा नारकी बनत नाही, परत देव बनत नाही, भोगभूमीमध्ये जाऊ शकत नाही, विकलत्रय होऊ शकत नाही, म्हणजे द्विनेंद्रिय, 3 इंद्रिय आणि चतुरेंद्रियामध्ये उत्पन्न होत नाही. अशा तऱ्हेने हे नारकी जीव त्या ठिकाणी आहेत. तर पहिल्या नरकामधून निघालेला जीव हा कर्मभूमीतील गर्भज मनुष्य आणि तिर्यंच होऊ शकतो. पहिल्या 3 नरकातून निघालेला जीव हा तीर्थंकर देखील बनू शकतो. जसं रावण आहे, श्रीकृष्ण आहे, सध्या 3ऱ्या नरकात आहे, पण त्या ठिकाणाहून निघून ते तीर्थंकर बनणार आहेत. 1 ते 4 नरकातून निघालेला जीव हा मोक्षाला जाऊ शकतो. त्यांनी पुरुषार्थ केला इथे,
सम्यक रीतीने मुनिपद धारण केलं तर तो त्या भवात मोक्षाला देखील जाऊ शकतो. 1 ते 5 नरकातून निघून जीव देशव्रती किंवा संयमी महाव्रती मुनी बनू शकतो. 6व्या पृथ्वीमधला निघालेला जीव मुनी होऊ शकत नाही, देशव्रती बनू शकतो. आणि 7व्या पृथ्वीतून निघणारा जीव नियमानी तिर्यंच आणि मिथ्या दृष्टीच असतात. जो 7व्या पृथ्वीतून निघालेला आहे तो तिर्यंच्या आयुतच जातो आणि मिथ्या दृष्टीच असतो. आणि कोणत्याही नरकातून निघालेला जीव बलदेव, नारायण, प्रतिनारायण, चक्रवर्ती आदी होत नाही. अशा प्रकारचं हे नरकाचं दुःख किंवा नरकाच्या वैशिष्ट्यपूर्ण आपण बघितलेलं आहे. यावर कुणाचे काही प्रश्न असेल तर विचारा. तुम्हाला प्रश्न नसेल तर मी विचारते. नमोकार मंत्र हा कोणत्या भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे आणि कोणता त्यासाठी छंद वापरलेला आहे? हॅलो, नमोकार मंत्र कोणत्या भाषेत आहे? कुणीही उत्तर दिलं तर चालणार आहे. म्यूट निघाला नाही का? नमोकार मंत्र हा प्राकृत भाषेत असून आर्या छंदामध्ये आहे. नमोकार मंत्र हा कोणत्या ग्रंथाचं मंगलाचरण आहे? हॅलो, तुम्ही स्वतःच म्यूट काढून उत्तर देऊ शकता. ठीक आहे, आपण क्लास या ठिकाणी बंद करू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम.